हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा जो काही आपला चॅप्टर आहे तो स्टार्ट केला होता. आता या चॅप्टरमध्ये आपण याचा जो पुढचा भाग असेल तो पुढचा भाग आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. मग यामध्ये आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असेल किंवा मग पोटेन्शियल असेल सेलचं किंवा मग नर्ड्स इक्वेशन असेल, कशाप्रकारे आपण स्टँडर्ड पोटेन्शियल काढू शकतो हे या ठिकाणी आपण आता पाहणार आहे. तर पाहूया मग standard reduction potential, that is the SRP. When the concentration of the electroactive species involved in a half cell is unity, then the electrode potential is known as standard electrode potential, or also known as standard reduction potential. काय काय आहे या ठिकाणी? तर एखादी इलेक्ट्रोॲक्टिव्ह स्पेसिस आहे आपल्याकडं आणि ती कुठे वापरतो आपण? ते हाफ सेलमध्ये वापरतो आणि त्याचं पोटेन्शियल किती आहे? तर युनिटी आहे, म्हणजे ते एक असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हाफ सेल मेजर्ड विथ हेल्प ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मग हे जे काही पोटेन्शियल आहे हे आपण कसं मेजर करतो? दिस इज मेजर्ड बाय यूजिंग अ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, दॅट इज SHE, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आता मग काय आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड? तर आपण ते पाहूया कन्स्ट्रक्शनमध्ये. पहा, इट कन्सिस्ट ऑफ अ प्लॅटिनम इलेक्ट्रोड कोटेड विथ प्लॅटिनम ब्लॅक. प्लॅटिनमचा एक इलेक्ट्रोड आहे आणि याला काय आहे? इट इज कोटेड, त्याच्यावर कवरिंग आहे, कोटेड विथ प्लॅटिनम ब्लॅक. प्लॅटिनम ब्लॅकचं त्याच्यावरती कवरिंग आहे. द इलेक्ट्रोड इज डीप इन अ सोल्युशन ऑफ ॲसिड. आणि तो जो काही डीप केलेला इलेक्ट्रोड आहे तो कुठं डीप करायचा आहे आपल्याला? इन द सोल्युशन ऑफ ॲसिड. ॲसिडचं सोल्युशन घ्यायचं. मग कोणतं ॲसिड घ्यायचं? जनरली ऑर युजली 1 मोलार HCl, 1 मोलार HCl त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं. अँड प्युअर H2 गॅस इज बबल्ड थ्रू इट. आणि त्या ठिकाणी प्युअर H2 गॅस त्या ठिकाणी बबल्ड करतो आपण ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑफ 1 बार. त्या ठिकाणी 1 बार प्रेशरला तो गॅस त्या ठिकाणी बबल्ड करतो. मग कशा प्रकारे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे? तर पहा, हे आहे 1 मोलार आपलं HCl सोल्युशन असेल, हे असेल प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे, H2 गॅस या ठिकाणी बबल्ड करतो आपण. पहा, गॅस या ठिकाणी आल्यानंतर तो त्या ठिकाणी बाहेर पडेल. पहा, रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे लिहितो आपण? प्लॅटिनम यस, दॅट इज सॉलिड, H2 गॅस H प्लस, याप्रमाणे आपण ते दाखवतो. पहा, ॲट 298 केल्विन द EMF ऑफ सेल बाय कनेक्टिंग HE विथ अदर हाफ सेल. म्हणजे HE एक हाफ सेल आहे आणि हा दुसऱ्या बरोबर हाफ सेल बरोबर कनेक्ट करायचा. तर कसं येईल? E स्टँडर्ड इज इक्वल टू E स्टँडर्ड R मायनस E स्टँडर्ड L या ठिकाणी आपल्याला मिळेल. पहा, केस फर्स्ट, ॲज E स्टँडर्ड ऑफ L फॉर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज 0. जर EL 0 म्हणजे याची व्हॅल्यू किती असेल? 0 व्हॅल्यू असेल, स्टँडर्ड व्हॅल्यू 0 असेल, देन E स्टँडर्ड इज इक्वल टू E स्टँडर्ड R. EL ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल? E स्टँडर्ड इज इक्वल टू E स्टँडर्ड ऑफ R. केस सेकंड, ॲज E स्टँडर्ड R फॉर हायड्रोजन इलेक्ट्रोड इज 0. आता हायड्रोजनसाठी ER 0 असेल तर काय येईल या ठिकाणी? E स्टँडर्ड इज इक्वल टू मायनस E स्टँडर्ड EL. नेक्स्ट MCQ, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टँडर्ड इलेक्ट्रोड इज. स्टँडर्ड इलेक्ट्रोडचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? 0 आहे, युनिटी आहे, 2 आहे का? कॅनॉट बी प्रेडिक्टेड आहे. तर ते काय आहे? युनिटी असतो. पहा, द हायड्रोजन ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड कॅन exhibit electrode potential greater than 0 if H2 bubble through the solution increase, concentration of H plus ion solution increase, concentration of H plus ion in solution is decrease, and the last one, concentration of H plus ion is decrease and simultaneously pressure of H2 gas increase. तर याचा आन्सर आहे. पहा, कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी काय होते? पोटेन्शियल हायर पाहिजे आपल्याला, म्हणजे काय?
कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन डिक्रीज केलं आणि त्या ठिकाणी जर आपण H2चा प्रेशर जर इन्क्रीज केला तर त्या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल हायर मिळेल. पहा, इन SHE दॅट इज अ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, द इलेक्ट्रोड इज कोटेड विथ, इलेक्ट्रोड कोणत्या मेटलनं आपण काय करतो, कोटेड केलेलं आहे त्या ठिकाणी. तर पाहूया, Ni, प्लॅटिनम, पॅलाडियम अँड ग्रॅफाइट. तर त्या ठिकाणी प्लॅटिनमनं आपण त्याला कोटिंग करतो. पहा, नेक्स्ट आहे आपलं नर्स इक्वेशन. The equation which represents the dependence of a single electrode potential on the concentration of electrolytic solution and temperature is called Nernst equation. काय आहे या ठिकाणी इलेक्ट्रोड पोटेन्शियल कशावर डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. इलेक्ट्रोलाइटचं जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनवर काय आहे याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिपेंड्स आहे. अजून कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर डिपेंड आहे. आणि या दोन्हीवर डिपेंड असेल तर त्या इक्वेशनला आपण म्हणतो नर्स इक्वेशन म्हणतो. पहा, E इज इक्वल टू ई स्टँडर्ड मायनस RT_NF_ln ऑफ प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. सिंगल इलेक्ट्रोड आर टू वेज, अ मेटालिक इलेक्ट्रोड and second non-metallic electrode. For metallic electrode, half cell equation or chemical reaction is n plus n electron and they convert into the M. The electrode potential at any concentration measured with respect to SH is represented by E of M n plus upon M equal to E standard of M n plus upon M minus RT NF ln M upon M n plus. But concentration of solid metal इज टेकन ॲज युनिटी. आता जो सॉलिड आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, युनिटी असणार आहे. म्हणजेच काय येईल या ठिकाणी आपल्याला EMN प्लस अपॉन M इक्वल टू EMN प्लस अपॉन M मायनस RT अपॉन NF ln 1 अपॉन M plus, which is equal to EMN plus upon M equal to E standard Mn plus upon M plus RT NF ln M n plus. By substituting Mn plus equal to C and R equal to 8.314 joule per mole per Kelvin and T equal to 298 Kelvin, F is equal to 96,500 coulombs or 96,487 coulomb in above equation, then we get ते इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी असं मिळेल. पहा, H प्लस प्लस E1/2 ऑफ H2 या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी त्या ठिकाणी वापरता येतील. पहा, सेकंड फॉर नॉन मेटॅलिक इलेक्ट्रोड हाफ सेल इक्वेशन कशा प्रकारे घेऊया. नॉन मेटलसाठी आपण ते आता नॉन मेटल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करेल. X प्लस N इलेक्ट्रॉन X n minus. The electrode potential at any concentration measured with the help of SHE represented by E x upon X n minus equal to E standard X upon NX X n minus RT upon NF ln X n minus
upon x. Concentration of solid, liquid and gases at 1 bar pressure is taken to be unity. मग या ठिकाणी x काय युनिटी येईल आपल्याला, E x upon x raised to n minus equal to E standard x upon x raised to n minus RT NF ln x n मायनस. बाय सबस्टिट्युटिंग या व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना पुटअप करायच्या, त्या ठिकाणी एक्स एन मायनस इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन असेल त्याचं आरची व्हॅल्यू आहे 8.314 जूल मोल पर मोल आहे पर केल्विन, टी इक्वल टू 298 केल्विन and F is the Faraday's constant which is equal to 96,487 coulomb. Which is equal to 0.0591 upon 1 log 10 base to the 10. त्या ठिकाणी 10 येतोय पहा. नेक्स्ट MCQ, इलेक्ट्रोड पोटेन्शियल डिपेंड्स अपॉन. इलेक्ट्रोड पोटेन्शियल कशावर डिपेंड आहे, concentration of electrolyte solution, temperature, both A and B and none of this. तर ते both A and B वर डिपेंड आहे. The Nernst equation for the standard reduction potential of non-metal A when AN minus equal to C is given by. कोणतं इक्वेशन आपल्याला ते मिळतं, तर पहा कोणतं इक्वेशन पाहिलं होतं आपण आता, E स्टँडर्ड मायनस 0.0591 अपॉन एन लॉग सी. त्या ठिकाणी आपण हे पाहिलं होतं पहा. क्वेश्चन्स, द पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड प्लेस इन अ सोल्युशन ऑफ pH 10. pH किती आहे सोल्युशनचा, 10 आहे. त्याचं पोटेन्शियल काय असेल, pH 10 H प्लस इक्वल टू 10 रेज टू मायनस 10 EH प्लस अपॉन 1/2 ऑफ H2 इक्वल टू H plus plus electron 1/2 of H2. Therefore electrode equal to 2.303 RT/NF log to the H concentration of H plus 0.0591 upon 1 log to the 10 raised to minus 10. ही जी व्हॅल्यू शोधली आपण तर आपल्याला मिळेल पहा 0.0591 upon 1 into minus 10 which is equal to minus 0.591 volt. Next, represent the cell in which the following reactions take place. ही रिॲक्शन्स आहे आणि आपल्याला ती सेल रिप्रेझेंट करायची. कॅल्क्युलेट्स इट्स सेल ई सेल इफ ई स्टँडर्ड इक्वल टू 3.17. सेल रिप्रेझेंटेशन अशा प्रकारे घेऊ शकतो आपण. mg2 प्लस AG प्लस अँड AG याप्रमाणे आपण रिप्रेझेंटेशन करू. त्या ठिकाणी आता त्याचा काय फॉर्म्युला वापरता येईल आपल्याला. ई सेल इज इक्वल टू ई स्टँडर्ड ऑफ सेल मायनस 0.0591 अपॉन एन लॉग mg2 प्लस अपॉन AG प्लस रेस टू 2. मग या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत कॉन्सन्ट्रेशनच्या. किती दिलेला आहे, ई स्टँडर्ड ऑफ सेल 3.17, बाकी एनची व्हॅल्यू 2 आहे. लॉग टू द बेस 10 काय येईल आपला 0.001 कॉन्सन्ट्रेशन आहे mg2 प्लसचं, आणि एजीचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे 0.0001 रेज टू 2 n इक्वल टू 2. व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर कॅल्क्युलेशन्स केलं आपल्याला तर ते मिळतंय 3.0518. नर्ट्स इक्वेशन फॉर सेल. सेलसाठी कसं असेल ते प्लॅटिनम H2H प्लस ॲक्वेस. फॉर एक्झाम्पल AA प्लस BB they give C plus DD. Reversible reaction. Nernst equation is
E cell is equal to E standard of cell minus RT upon NF ln Q, which is equal to 2.303 RT NF log M plus 10 raised to minus 10 1 upon 0.0591 log 10 raised to minus 10 या ठिकाणी येईल. Questions. The standard potential of some electrode are as follows. Arrange the metal in increasing order of their reducing power. K plus K minus 2.93 volt, Ag plus Ag equal to 0.80 volts, Cu2 plus Cu 0.34 volts, Mg2 plus Mg minus 2.73 5 6. तर या ठिकाणी जी काय ऑर्डर असेल ती कशी असेल, Ag Cu Fe Cr पोटॅशियम अँड मॅग्नेशियम. दुसरा ऑप्शन असेल, तिसरा असेल, चौथा असेल. तर यातला काय ऑप्शन असेल आपला, तर ऑप्शन नंबर 3 असेल. पहा सिल्वर आहे 0.80 आहे, त्याची 0.80 आहे. नंतर Cu आहे, किती आहे Cu ची, तर 0.34 आहे. नंतर Fe ची आहे, पहा Fe ची किती आहे मायनस 0.44 आहे. नंतर Cr ची मायनस 0.74. नंतर मॅग्नेशियम आहे पहा 2.37 आणि शेवटी पोटॅशियम आहे पहा मायनस 2.93. लोअर द SRP व्हॅल्यू हायर इज द रिड्युसिंग पॉवर. Equilibrium constant from Nernst equation. Nernst equation of a cell is E standard plus 0.0591 upon n log to the C. Concentration असेल ते. At equilibrium E cell equal to 0 and product minus concentration of reactant equal to Kc. Therefore E standard of cell equal to 2.303 RT NF to the log Kc. कशाचा लॉग असेल, Kc चा लॉग असेल. त्या ठिकाणी E standard minus 0.0591 upon n log C, since R equal to 8.314 joule per Kelvin per mole, T equal to 298 Kelvin, F is equal to 96,478 coulombs. Equation 1 gives the relation between the equilibrium constant of the cell reaction and the standard EMF of the cell in which the reactions taking place. Calculate the equilibrium constant of the reaction. एक रिएक्शन दिलेले आहे Cu2Ag plus they give Cu2 plus 2Ag. E standard of cell equal to 0.46 volt. तर या ठिकाणी पहा फॉर्म्युला काय वापरायचा आहे आपल्याला, E standard minus 0.0591 upon n log 1 upon C. काय दिलेलं आहे व्हॅल्यू आपल्याला 0.46 दिलेली आहे. 0.0591 upon 2 n ची व्हॅल्यू 2 आहे log Kc. पहा व्हॅल्यू टाकल्या किती मिळाले आन्सर आपल्याला 15.6 मिळालेला आहे. टेकिंग एंटीलॉग ऑफ बोथ साइड, Kc equal to antilog of 15.6, Kc equal to 3.92 into 10 raised to 15. Next, the hydrogen electrode is deep in the solution of pH 3 at 25 degrees Celsius. The potential of the cell would be, काय असेल सेलचं पोटेन्शियल, A, B, C or D. तर ते किती असेल मायनस 0.177. कशा प्रकारे आलं पहा, फॉर हायड्रोजन इलेक्ट्रोड रिडक्शन पोटेन्शियल मायनस 0.059 इंटू pH आणि मग ह्याला मल्टिप्लाय केलं की किती व्हॅल्यू मिळते आपल्याला मायनस 0.177 व्होल्ट. द करेक्ट नर्स इक्वेशन फॉर अ सेल ॲट इक्विलिब्रियम. कोणतं इक्वेशन असेल इक्विलिब्रियमसाठी नर्सचं,
ए असेल, बी असेल, सी असेल का डी असेल? तर या ठिकाणी ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. ए स्टँडर्ड सेल इक्वल टू 0.0591 अपॉन एन लॉग ऑफ केसी. केसीचा लॉग त्या ठिकाणी आपल्याला मिळतोय. अशा प्रकारे हे आपल्याला पाहता येईल. बाकी नेक्स्ट